नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराजांच्या काळात कवी कलश कोण होते आणि शंभू राजांसाठी शेवटपर्यंत का लढले ते माहिती करून घेऊया। भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी योद्धे, विद्वान आणि कवींनी आपल्या कार्याने अमिट ठसा उमटवला आहे। अशाच थोर व्यक्तिमत्वांमध्ये एक नाव प्रख्यात आहे कवी कलश। ते एक प्रतिभावान कवी, शूर सेनानी आणि छत्रपती संभाजीराजांचे अत्यंत जवळचे स्नेही होते। त्यांच्या कार्यामुळे त्यांना मराठा इतिहासात अढळ स्थान मिळाले आहे। कवी कलश यांचा परिचय। कवी कलश हे मूळचे काश्मीरी ब्राह्मण होते। त्यांचे मूळ नाव कलशपंत होते, परंतु त्यांच्या काव्यप्रतिभेमुळे त्यांना कवी कलश हे टोपणनाव मिळाले। ते एक विद्वान, काव्यरसिक आणि संस्कृत व मराठी भाषांवर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व होते। छत्रपती संभाजी महाराजांचे सखा। कवी कलश हे छत्रपती संभाजीराजांचे अत्यंत जवळचे मित्र, विश्वासू सहकारी आणि राजकीय सल्लागार होते। संभाजीराजांप्रमाणेच ते देखील विद्वान होते आणि त्यांना साहित्य, धर्म आणि नीती यांचा उत्तम अभ्यास होता। युद्धात देखील त्यांनी संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली। शौर्य आणि बलिदान। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुघलांनी कैद केले होते। औरंगजेबाने त्यांना धर्म बदलण्यासाठी अनेक यातना दिल्या, पण त्यांनी आपल्या धर्मावर, सन्मानावर आणि निष्ठेवर कुठलाही आघात होऊ दिला नाही। कवी कलशांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत अत्यंत निर्भयपणे मृत्यूला सामोरे गेले। त्यांचे बलिदान हे मराठा स्वाभिमानाचे प्रतीक ठरले आहे। साहित्यिक योगदान। कवी कलश यांनी संस्कृत आणि मराठीत अनेक काव्यरचना केल्या। त्यांच्या रचनांमध्ये वीररस, भक्तिरस आणि देशप्रेमाची प्रखर भावना दिसून येते। त्यांनी संभाजी महाराजांवर काव्य रचले होते ज्यामध्ये महाराजांचे गुणगान आणि पराक्रम यांचे वर्णन आहे। दुर्दैवाने त्यांच्या अनेक रचना काळाच्या ओघात हरवलेल्या आहेत। उपसंहार। कवी कलश हे केवळ कवी नव्हते, तर एक देशभक्त, वीर आणि छत्रपती संभाजीराजांचे निष्ठावान मित्र होते। त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी आणि आपल्या धर्मासाठी लढा दिला। त्यांच्या शौर्याची आणि काव्यप्रतिभेची आठवण मराठा इतिहासात सदैव जिवंत राहील। कवी कलश यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।